नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत। मित्रांनो, आज आपला व्हिडिओ जो आहे तो म्हणजे मोसंबीची फळगळ आणि मोसंबीची फळगळीसाठी आपण जो पहिला व्हिडिओ बनवला होता तो म्हणजे आपलं प्लॅनोफिक्स, नॅनो युरिया, बोरॉन आणि स्टिकर आणि त्याचबरोबर कॅलमॅक्स आणि मायक्रोमॅक्स यांची फवारणी आपण घेऊ शकत होतो। आणि याचबरोबर आता हा जो व्हिडिओ तो म्हणजे आपण जमिनीच्या माध्यमातून आणि वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून आपण आपल्या मोसंबीवरची फळगळी कशा पद्धतीने कमी करू शकतो किंवा त्याचा आपल्याला अधिकाधिक फायदा कसा होईल, तर ते वॉटर सोल्युबल आपण कशा स्टेज मध्ये सोडले पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे। तर त्याच्याविषयी आपण आजचा संपूर्ण व्हिडिओ कव्हर करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या कृषी गाथा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आता मोसंबीची बऱ्याच शेतकऱ्यांच्या झाडावरची जी फुलं आहेत तर त्याची पाकळी गळ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच पाकळी गळ होत असताना आता एक आव्हान मोठं आहे आपल्या समोर की एवढं वाढतं टेम्परेचर आहे, आभाळ येत आहे किंवा मग याच्यामध्ये वातावरणामध्ये वारंवार होणारे बदल, तर यामुळे नेमकं ह्या परिस्थितीमध्ये गुंडीगळ होण्याची शक्यता जास्त आहे। आणि त्याच्यामध्येच आपल्या समोर असं आव्हान आहे की ही गुंडी आपल्याला जास्तीत जास्त आपल्या झाडावरती कशी लादता येईल किंवा जास्तीत जास्त फळ आपल्या झाडावर कसं टिकवता येईल, तर यासाठी आपलं लक्ष पूर्ण झाडावरती असणं गरजेचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण फवारणीच्या माध्यमातून किंवा मग आपण वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून जितकी जास्तीत जास्त फळ आपल्या झाडावर टिकवता येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण जे बेसल डोस दिले होते तर त्याच्यामध्ये स्फुरदचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला कॅल्शियम हे या डोसामध्ये घेता आलेलं नव्हतं। तर याच माध्यमातून आता कॅल्शियमची जी गरज आहे तर ते आपल्याला वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून भागवायची आणि ती म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आपले ज्वारीचे दाण्यासारखे आपले जे गुंडे असते, कारण फुलगळ झाल्यास नंतर फुलाची पाकळी गळ झाल्यास नंतर आपल्याला बारीक छोटे छोटे फळं हे आपल्या झाडावरती दिसत असतात आणि या टेम्परेचर मध्ये हेच फळं आपले स्पीडनं पोचले पाहिजेत किंवा हे गळीच्या माऱ्यातून गेले पाहिजे, याच्यासाठी आपल्याला वॉटर सोल्युबलची जो आधार आहे तो घेणं गरजेचं आहे। आणि याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेटचा वापर आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये करू शकतो, जेणेकरून पाकळी गळ जशीच होईल त्याच नंतर आपण वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून एकरी आपण जास्तीत जास्त 4 ते 5 किलो या प्रमाणे आपण कॅल्शियम नायट्रेटचा वापर आपल्या फळबागेमध्ये करू शकतो। आणि कॅल्शियम नायट्रेटचा जो खरा आपल्याला जो फायदा होणार आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये असणारा नत्र आणि कॅल्शियम याने आपली जी फळं आहेत तर ती जास्तीत जास्त लवकर पोसायला मदत होणार आहे। आणि याच्यामध्ये जी नत्राची कमतरता आहे तर ती नत्राची कमतरता सुद्धा भरून निघायला मदत होईल, कारण आपण जो सुरुवातीचा अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त नत्र घेता नाही आलं किंवा नत्राची डिफिशियन्सी जर आपल्या झाडावर दिसत असेल किंवा झाड आपली थोडीशी पिवळसर किंवा मग आपल्या झाडावरची पानं थोडीशी वाकडी तिकडे किंवा मग जी आगरी आहे ती व्यवस्थित नाहीये किंवा मग आता सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळेस उन्हाळा लागतो त्यावेळेस हवेमध्ये नत्राचं प्रमाण हे खूप कमी असतं, म्हणजे नई मध्ये असतं। तर याच्यामध्ये आपल्याला नत्राची गरज आपण झाडामध्ये कशी भरून काढू शकतो तर या माध्यमातून। आता मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेटची गरज झाली, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या वॉटर सोल्युबलचा म्हणजे कॅल्शियम नायट्रेट सोडल्याच नंतर आपण परत 19-19 चा सुद्धा डोस आपल्या झाडामध्ये देऊ शकतो। साधारणतः या दोन्ही खतामध्ये किमान तुमचा 10 ते 15 दिवसाचा अंतर असणं गरजेचं आहे, जेणेकरून या खतांचा पूर्ण आपल्याला रिझल्ट भेटल्याच्या नंतर आपण दुसरं खत म्हणजे 19-19 सुद्धा सोडू शकतो। आणि 19-19 जे तर त्याचं प्रमाण 5 ते 6 किलो प्रति एकर साठी आपण सोडू शकतो, जेणेकरून नत्र, स्फुरद आणि पालाश या तिन्हीची गरज जी असते आपल्या झाडांना तर ती भरून निघाल। परत आपल्याला हे उपलब्ध स्वरूपामध्ये असल्यामुळं झाड यांना लवकर अपटेक करतं आणि त्यामुळे झाडांची प्रगती कुठेही खुटल्या जात नाही किंवा आपल्या फळांची प्रगती खुटल्या जात नाही। त्याच्यासाठी आपल्याला 19-19 चा सुद्धा आधार घेणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, त्याच्या पलीकडे जाऊन आपलं दुसरं जे वॉटर सोल्युबल खत आहे ते म्हणजे 13-0-45। आता 13-0-45 म्हणजे 13% नत्र आणि त्याच्यामध्ये 45% जे पालाशचे प्रमाण असतं, तर त्यामुळे फक्त गुंडी पोषण शक्ती लवकरात लवकर कशी होईल याच्याकडे आपला भर आहे आणि त्याचमुळं आपण 13-0-45 चा सुद्धा वापर करू शकतो। मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण आपल्या बागेमध्ये जी अन्नद्रव्याची, सूक्ष्म अन्नद्रव्याची असेल, वॉटर सोल्युबल खतांची गरज असेल, ती जर व्यवस्थितरित्या भरून काढली तर मला तरी नक्की वाटतं की आपली जी गुंडी किंवा आपलं जे फळ आहे ते लवकरात लवकर पोहोचून येईल आणि जे गळीच्या माऱ्यातून निघून गेल्याच्या नंतर आपल्या झाडावरती जास्तीत जास्त फळं राहून आपल्याला समाधानकारक उत्पन्न भेटू शकतं। मित्रांनो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अधिक पिकांची माहिती हवी असेल तर आमची गुगल वेबसाईट आहे www.kurshigatha.com या वेबसाईटला नक्की भेट द्या। धन्यवाद।